नमस्कार, स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवड शहरातील कलाकार हिताय कलाकार सुखाय या वाक्याच्या आधारे पिंपरी चिंचवड कलाकार संघ यांचा 18वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदर वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवड शहरातील निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव या ठिकाणी आयोजित केला होता। यामध्ये प्रामुख्याने सिने अभिनेते व नाट्य अभिनेते सुनील गोडबोले यांची उपस्थिती होती। तर भोसरी विधानसभा आमदार विलास लांडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला। यावेळी जीवनगौरव व मुख्य पुरस्कार सोहळ्याचे मानांकन सुनील गोडबोले ज्येष्ठ अभिनेते व नाट्य कलाकार यांना प्रदान करण्यात आला। तर सोहळ्याचे विशेष आकर्षण व खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळखली जाणारी स्वाती जाधव यांना देखील मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राची एक्सप्रेशन क्वीन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी त्यांनी त्यांच्या नवीनच लोकगीताचे लोकार्पणसुद्धा भोसरी विधानसभेचे आमदार व ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते केले। जानू दिसली लय रगील या लोकगीताचे गायक साजनचे बेंद्रे हे देखील उपस्थित होऊन या गाण्याविषयी प्रेक्षकांना माहिती देत होते। येणाऱ्या गणपती उत्सवात नक्कीच हे गाणे भरारी घेईल अशी ग्वाही मुख्य कलाकार स्वाती जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली। मी स्वाती जाधव आज पिंपरी चिंचवड कलाकार संघ 18वा वर्धापन दिन सोहळा करीत आहे आणि खूप छान वाटत आहे की हा 18वा वर्धापन दिन आपण आज सगळे मिळून आम्ही सगळे कलाकार मिळून साजरा करत आहोत। खूप छान वाटते आणि पूर्ण प्रेक्षक आमचे सर आयोजित कलाकार सर्वांच्या वतीने आज हा पुरस्कार मला दिला गेलेला आहे एक्सप्रेशन क्वीन म्हणून। सो मी सगळ्यांचे आभार मानत आहे। केडी सर, उल्पे सर या सर्वांची मी मनपूर्वक आभारी आहे। काय वाटतं आज तुम्हाला पुरस्कार भेटलेला आहे, काय भावना आहेत आपल्या, काय व्यक्त? तसं म्हणायला गेलं तर खूप कष्ट केल्यानंतर हा आज मला पुरस्कार भेटलेला आहे। खूप जास्त कष्ट केलं मी, लोकांनी मला, प्रेक्षकांनी मला एक्सप्रेशन क्वीन म्हणून हा पुरस्कार जाहीर केलेला आहे। आमचे केडी सर आहेत, उल्पे सर आहेत, यांनी खूप माझी कला वगैरे बघून मला हा पुरस्कार देण्याचं हा पुरस्कार समर्पित करणारा कोण आहे का असं? हो आहे ना, माझी मम्मी, जिचा खूप सपोर्ट आहे माझ्या मागं, जिच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले। तिच्या साथामुळे आज मी इथपर्यंत आली। तिने मला खूप छान साथ दिली, म्हणून मी हा संघर्ष इथपर्यंत पार करू इच्छितो आणि अजूनही पुढे मला कंटिन्यू काम करत असतात कलाकार। आमचे कलाकार कधीच कुठेही कोणत्याही गोष्टीला लाजत नाही। इव्हन त्यांचा अपमान होतो, त्यांना शिव्या दिल्या जातात, त्यांना खूप काही पद्धतीने ट्रोल केलं जातं, तरी सुद्धा आमचे कलाकार हार नाही मानत। शेवटी जी कला असते ना ती हमेशा दाखवतच असतात। इतर कलाकारांना जे संघर्षातून घडतात त्या कलाकारांना आणि जे संघर्षामध्येच असतात त्यांना काय आव्हान करतात? जे संघर्षामध्ये असतात ना त्यांना मी एकच आवाहन करू इच्छिते की तुम्ही स्वतःला कमी नका समजू, पूर्णपणे संघर्ष करत राहा की ज्यांनी करून कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा मान सन्मान 100% भेटेल। भरपूर कलाकार आमचे असे प्रयत्न करत असतात की काहीतरी करायचं त्यांचे